नवोदय परीक्षेसाठी मराठामध्ये सरळ व्याजावर आधारित प्रश्न आहे. अमरने 5% व्याजाच्या दराने ₹800 उधार घेतले. 3.5 वर्षांनी त्याला भरावी लागणारी रक्कम किती? हे काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. या ठिकाणी आपली जी मुद्दल आहे ती ₹800 लिहायची मुद्दलच्या जागेवर. दर आहे आपला 5% म्हणून 5 लिहिलं आणि 3.5 वर्ष असल्यामुळं इथं 3 वर्ष आणि 0.5 म्हणजे अर्ध वर्ष 3.5 वर्ष आपण अशा प्रकारे लिहू शकतो किंवा 3.1/2 लिहू शकतो. त्यानंतर याला 100 भागिले करायचं. 100 भागिले केल्यानंतर आपल्याला या शून्याला हे शून्य जाईल, या शून्याला हे शून्य जाईल. त्यानंतर राहिलेल्या संख्या लिहूया आपण 8 गुणिले 5 गुणिले 3.5. आता या दोघांचा गुणाकार 40. पुन्हा या दोघांचा गुणाकार करूया. 40ने 35ला बघूया आपण. पहिल्यांदा शून्य तसंच लिहूया. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 तिक 12 आणि 2 14 आणि एक अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे त्यामुळे इथे एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर आलं ₹140. म्हणजेच 3.5 वर्षासाठी ₹800 आपल्याला ₹140 व्याज द्यावं लागेल. आणि यामध्येच आपल्याला जी मुद्दलाची रक्कम होती ₹800 आणि आता आलेलं व्याज असे दोन्ही मिळून रक्कम विचारली आहे. त्यामुळे इथं आपल्याला ₹940